वसा जनसेवेचा. सामान्य नागरिकांकडून कर वसुलीसाठी कठोर भूमिका घेणाऱ्या चिखली नगर परिषदेच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील काही गाळ्यांवर गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अनधिकृतपणे कब्जा करण्यात आल्याची चर्चा असून या गाळ्यांचा वापर होत असतानाही पालिकेच्या तिजोरीत कोणतेही भाडे अथवा कर जमा होत नसल्याची माहिती समोर येत आहे. चिखली नगर परिषदेने शहराच्या विकासासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून विविध भागात व्यापारी संकुले उभारली आहेत. या संकुलांमधून मिळणाऱ्या भाडे उत्पन्नाचा वापर शहरातील नागरी सुविधा आणि विकास कामांसाठी व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र आठवडी बाजार परिसरातील नगर परिषदेच्या काही गाळ्यांचा वापर नियमबाह्य पद्धतीने वापर होत आहे. सुरुवातीला हे गाळे मटण व चिकन विक्रेत्यांना देण्यात आले होते. मात्र स्वच्छता व इतर कारणे पुढे करत संबंधित व्यावसायिकांनी या गाळ्यांमधून व्यवसाय बंद करून मुख्य रस्त्यालगत दुकाने सुरू केली. परिणामी व्यापारी संकुलातील गाळे रिक्त झाले. नगर परिषदेने हे गाळे आपल्या ताब्यात घेत त्यांना सील केले होते. काही भंगार व्यावसायिकांनी नगर परिषदेचे सील तोडून या गाळ्यांवर अनधिकृत कब्जा केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या गाड्यांचा वापर सुरू असूनही संबंधितांकडून कोणतेही अधिकृत भाडे किंवा कर भरला जात नसल्याचे समजते. दरम्यान या भंगार दुकानांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणि दुर्गंधी पसरत आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. नगर परिषदेने तातडीने या गाड्यांची पाहणी करून अनधिकृत ताबा हटवावा. तसेच संबंधित दुकाने सील करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.